तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले एक पत्र तुमच्याकडे देणार होते, तुम्हाला वाचायला पण देणार होते. ते पत्र आलं का? काय नेमकं त्या संदर्भातली चर्चा झाली? त्या पत्राचा आशय काय त्याबद्दल सांगा. नाही, पत्र नाही आलं, काहीच नाही आलं. ते येणार होते, घेऊन नाही आले. तेच शिष्टमंडळ, त्याच मागण्या, तेच चालू आहे. त्यामुळे ते आले नाहीत. येतील. आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे, पण अंमलबजावणीशिवाय आंदोलन आता थांबत नाही. माझा उपोषणाचा 8वा दिवस आहे. माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत. परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्या, त्याची अंमलबजावणी पाहिजे. मग काय व्हायचं असेल ती होईल, पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. पण अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्यासमोर सांगितल्या आहेत की या गोष्टीचं क्लिअर झालं पाहिजे, त्याबद्दल चर्चा काय झाली? त्याबद्दल तर मसुदा नेमकं लोकांच्या समोर अजून आला नाही. मराठा समाज मुंबईला गेला, सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आला. पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पाडली. मराठ्यांना पहिले यस्तीत आलं. आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली, अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर, त्याची अंमलबजावणी करा. दुसरं म्हणणं आहे, हैदराबादचं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या, 1881ची जनगणना पण घ्या, 1884चं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. 3-3 महिन्याच्या टप्प्यानं का होईना, पण 1 वर्षाचा तिला कालबद्धता करा. तिला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या. याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यासह तिची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे. आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत, अधिसूचना काढून आलोत, ते मराठ्यांचं यश. आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी, कारण मध्ये 15 दिवस प्रक्रियेला लागतो, ते त्यांना दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे. आता वेळ नाही आमच्याकडे. राज्य मागास आयोगानं जो अहवाल सादर केला सरकारकडे, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. आता ही टक्केवारी कशी काढली, विभागवार कसा त्यांनी याचं काय केलं आहे मला नाही सांगता येणार. कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकार आहे म्हणून त्यांनी तो स्वीकारला. आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे, आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवणार. आता मागासवर्ग आयोगानं मराठी किती टक्के मागास याच्याहून त्यांनी केलं आहे का? त्यांच्या मनानेच 10% केलं आहे का? ही काही गैरसमज आहे, माहीत नाही. कारण त्याला कारणं पण तशी आहेत. 16% 12-13% आलं आहे, 12-13% आता 10% आलं आहे. परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज, ज्या 20-25 मराठ्यांना वाटत होतं आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढला आहे. मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला, याच गोरगरीब मराठ्यांमुळं, आणि तो अहवाल आला आहे. तो एक कायदा बनल, तेही मराठ्यांनी नाकारलेलं नाही आहे. त्यांनी ते घ्यावं. आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिलेलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, ज्यांचे मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा निर्माण करा, म्हणजे त्यांना ओबीसी जातं. याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळं सगळ्या सोयऱ्यांच्या आणि कुणबीमुळं राज्यात आणि केंद्रात आमचे लेकरं मोठे होणार आहेत. आणि ईसीबीसीचा असा फॉल्ट आहे, म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहे, म्हणजे आता तेही द्यायला याचं आंदोलनाला लावलं आहे. त्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही. परंतु फक्त फरक सांगतो, ईसीबीसीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले, जिंकले सुद्धा, आणि आरक्षण रद्द झालं. त्या पोरांच्या निवडी झाल्यात. आत्ता 3-3, 4-4 वर्ष झाले ते पोरं तर फडतायत, अशी इतक्या वेदना आहेत त्यांना. निवडी झाल्या तर नियुक्त्यात मिळालं, ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना. मग तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, पण मूळ आंदोलनाचा गाभा जे ओबीसी आरक्षणातला, कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करा. इकडून हुकले तर इकडं राहतील, म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल. याच्यासाठी आंदोलन. त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे, म्हणजे